इटमना झाली युद्धाच्या पायी, भरोसो देवावर ठेवूया, दोन घास सुखान खाऊया, आपल्या गावाक जाऊया, दोन घास सुखान खाऊया. इटमना झाली युद्धाच्या पायी. पाहिजे बरोबर. नाही नाही लोक जाऊ दे अगर नको जाऊ दे तो विषय नाही, पण काय आहे, कोणत्याही गोष्टीला लिमिट असतं बुवा. पैसे गावतात म्हणून का आपण हुरडान जायचं. तुम्ही सांगतास मी खात्या पित्या भरतोय, तुमचं काय गरज पैशाची. इकडे बघा ना, इकडे गरज आहे. बरोबर की नाही. आता ह्यो माणूस थै पण वाजवतो आणि हय पण गरज आहे ना. तुम्हाला त्याची गरज आहे आणि मला पण त्याची गरज आहे. आज तुझं पाकिट कडक काय बुवा. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. लोकांना सांगायचं शेजाऱ्याची नसाया, शेजाऱ्याचा विचार केला पाहिजे. मग मी एवढं बाहेर जाऊन बसलोय, माझा विचार किती नाही केला. बाहेर म्हणजे काय, एकदम बाहेर नाही गेलोय, मग चांगलं ऐका की. काय तुमचं गाणी म्हणायची काय गरज आहे. तुमच्याकडे एवढं सुंदर भजन आहे आणि हे नटीक मिठी मारू जाते. काय सध्या चालला, तुमचं काय गरज आहे. आणि इकडे तर सांगायचं माझी ती एकच आहे, ती सती सावित्री. डोळे खाका फोडून दिलेले, देवाने डोळे दिले ते बघायला दिलेत ना. शेजारनी बघितल्याशिवाय पर्याय का तुमका. कोण हे सभ्य मला सांगा. मी तर नाही नाही, आपण सभ्यच नाही. बायकोन सांगल्यान ना, अहो मला रिचार्ज मारा. हा तो भाऊ सांगणार बघतो थोड्या वेळाने मारतो. पण शेजारनी जर सांगल्या भाऊजी भाऊजी विनू भाऊजी जरा 100 रुपयाचं रिचार्ज मारा, तर ती घरात जाऊच्या आधी तिच्या मोबाईलवर रिचार्ज येणार. ही परिस्थिती आहे ना सध्या बुवा. तो अशोक खराब झालो, तो उगाच झालो, तो खराब फेका झालो. नको त्यांची नावं घेतात, तुमचं काय धागवाचा. ते गाडी येत कोण पाठी बसणे तर तुमका काय करूचा. मी नाव घेणार नाही, पण चुकीचं आहे. दिस इज रॉंग ते रॉंग. समीर कदम ते सांगणार तुम्हाला, बरोबर ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचा पाठलाग केला. शाहिस्ते खान धावत धावत गेला आणि लपला कुठे तुम्हाला माहिती आहे का. महिलांच्या शामियान्यात घुसला, आपल्या बायकोच्या शामियान्यात घुसला. कारण त्यांना माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराज किती काय झाले तरी परस्त्रीकडे नजर वाकडी करून बघणार नाही. आणि म्हणून तो आपल्या बायकोच्या शामियान्यात घुसला. लक्षात दिला. शामियाना तुमच्यासारखे भोकाच्या वड्यात 11व्या वड घालून नाही गेलो तो. त्याची 3 बोटा छाटली. कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग त्या बोटा किती ठेवली. तू किती पोर हुशार आहे बघा. तुम्ही डायरेक्ट 11व्या बोट म्हणता त्या मेंदूच्या वड्यात घातल्या. तुमच्याकडे नाही ना अपेक्षा. गाणं काय म्हणतास तुम्ही. मी म्हटलं तर ठीक आहे ना. तुम्ही नाही म्हणायचं. तुमचं वय काय आहे की नाही. वय आहे की नाही यांचा. ह्या वयात त्यांनी ह्या गाणं म्हणचा खायचा. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी. चमारी मारी बिस्किट खाऊन मी काय सोडित होत.
मी जेवलो का नाही तुम्हाला सांगतो कारण वाटाण्याची उसळ होती. आपल्या जमत नाही, ज्याका जमता त्यांनी खा खा खाल्या, पोट फुगवल्या आणि थुसकुली स्पर्धेत ते गेले. काय हो सांगायचं, बिस्किट खाऊन कधी कोणाक काय जड झाला का मला सांगा. कोण असं देत, प्रत्येकाच्या आयुष्यातला विषय. सगळी जण बिस्किट खातात, अगदीच नाही चाय बरोबर तरी बिस्किट खातात. पण कोण बिस्किट खाल्यानंतर असं काही करता का? आणि त्या बिस्किटांका सुद्धा होल असतो, लक्षात घ्या. आता ते खायच्या बोटाने काढलेले असतील, काहीतरी चावट कोणाची. अरे आपण लोकांना काय सांगतो बुवा, हे पटवून द्या ना. मी कसं पटवून दिलं, कसं काहीतरी पटवून द्यावा हे सांगतो. तुम्ही आपण हॉटेलात नेल्यानी 2 समोसे मला, 2 समोसे तुम्हाला, ना. मी बॉड घालून खायच होतोय. डॉक्टरने सांगितलं आतलं खा, बाहेरचं खाऊ नका. मग त्या बटाट्यात वाटाणे पण होते, मी आतलं खाल्लं, तुम्ही सगळंच खाल्ला. पोट कोणता बिघडला बघा. आपण आतलं खातो म्हणून आतमध्येच राहतो, ते असं होतं. मग माझी बिचारी आजी, आज तिचं वय आहे जवळजवळ 110 वर्षाच्या वरती आहे. माझी आजी अजून असा जो माणूस मारूक टपलेला. डॉक्टर हलवून हलवून औषध द्या. मी दिलंय ना, आता तिने सांगितलं हलवून द्या. माझ्या तेव्हा लक्षात दिलं नाही, दिले हलवून. पण अजून देते हा. पण ह्या माणसानं काय केलंय, घोडग्यात त्यांचं नाव विनोद चव्हाण. एक आजी आता म्हातारी झाल्यानंतर त्यांना सवय असता, करटेत ती रखा घेत, पान खाणारी असतात म्हातारी बायका. करटेत रखा घेतात आणि पान खाऊन झाल्यावर थुकणार, काय लांब जाऊन थुकणार, ती करटी ठेवतात. कसं खावत येतो बघा तुम्ही. माझ्या आजी एक हलवून हलवून औषध देतात. या माणसाने तिच्याकडे गेले, आजी एक म्हणतात, आजी तुझ्यामुळे माझा नाव मोठा झाला, तू आशीर्वाद दिले. आजी म्हणते ठीक आहे, तुझा आशीर्वाद, मी तुका आशीर्वाद दिले, तुझं नाव मोठं झाला, असाच नाव मोठा होईल. पण हे माणूस गप रोडलं नाही म्हणता, तुका मी पिक्चर दाखवून येतो. आता आजी एक पिक्चर दाखवून येणार म्हटल्यानंतर आजी खुश झाली. पण आजीची परिस्थिती जरा थोडीशी बिकट. आजी एक वाटला की पिक्चर बघू जाणार, ते करटी घेऊन कशी जाणार. म्हणून तिनं काय केल्या, जुनी थम्सअपची बाटली होती, तिच्यात पाणी घातल्या आणि तिची ती बोनशी होती, त्याच्यात बोनशीत ठेवल्या. आणि पिक्चर बुक गेल्यानंतर या माणसाने तिकीट काढलं. तिकीट पिक्चर चालू झालं, पिक्चर चालू व्हायच्या आधी लाईट जातात. त्या लाईट गेलेल्याचा फायदा आजीने घेतल्या, बाटलीचा बूच उघडल्याने पान खाल्लं, पुचूक केलं. असा जवळजवळ 2-3 वेळा त्या काळोखात आजीने केल्या. ह्या माणसानं बघायला म्हणता, आजी एक पिक्चर दाखवू घाललंय मी आणि ही एकटीच थम्सअप पिता. येलो राग तिच्या पिशेत घातल्याने हात त्या बूच उघडल्याने घाटा घाटा पिऊन टाकले. इतक्यात पडलो थम्सअप. आजी म्हणता, होय वा काय करता? काय नाही, तुका पिक्चर दाखवून म्हणले मी आणि एकटी थम्सअप पित. ती आजी म्हणतात, थम्सअप नाही बाबा, ती माझी डरकला होती. आजी घालून घालून वर ते सुद्धा पुण्य लागतं. आज माझी आजी असं आणि ती अशीच जगाने, तिचे आशीर्वाद. एक काळ असा होता, तांदळाची मुठली घेऊन जर आज तुमचा ह्या राजापूर आहे ना, म्हणजे येरडा तर तुळसवड्यापर्यंत चालत जाणारी ती आजी होती की नाही. आता कोणा चला गोपा ना, आता ह्याच्या खाली गाडी लागतात. गाडीशिवाय जमत नाही. समजा बोनी गाणी खूप छान गायलेली आहेत, काही विषय नाही. पण भोकाची एवढी वेळी दिस इज रॉंग होते गाणार मी. आणि ते जे काही एक हात नाही तो ते मेंदू वडे बनवता, म्हणजे त्या एकदा त्या कलावंतासाठी जोरदार टाळ्या वाजवा.
सोप्या नाही ना. एक हात असताना सुद्धा तो काम करतोय आणि आमका 2 हात असताना आम्ही भीक मागतोय. कोणीतरी बक्षीस द्या. सत्य परिस्थिती नाही असा. आता ती एवढी बक्षिस ठेवलेली होती, लक्षात राहा. अगदीच नाही तर जाताना एक पावती फडाने जावा. 2 तारखेक लागलाय तर श्यामदळी पाठवून देतील. मस्करी नाही करणार. अगदीच नाही तर मुंबईत जाऊन घ्यावा, ते जाताना घेऊन जातील. काय कुकरची शिट्टी जरी लागली ना तरी ह्या माणसाक द्यावा. पण तुमच्याकडनं अपेक्षा नाही. ठीक आहे, ते खराच बाबा बिबा आपल्या त्यांच्याशी काय घेणं देणं नाही. रोग जाऊ दे तर चांगलंच किती आहे. बघलास ना तुम्ही, सांगताच त्याचे काय व्हिडिओ. मी बाबा बघले नाही. ते तुम्हीच बघा. त्या व्हिडिओत काय काय आहे ना तर तुम्हीच बघा. अरे चिंचोके चिंचोके कसले चिंचेच्या झाडातले जे बी चिंचोके ते तो काय करी सोलून गेलून ना. हा असला असला खडा आहे, अंगठीत घालून दे. 1-1 लाख रुपये. किती माणूस फसवीत होतो, जसे तुम्ही आता 1 तास फसवीत होतात लोकांका. काय फायदा मला, काय गरज आहे. अरे बसली आहेत ना त्यांना शांत चित्तान चांगलं ऐका नाही. जाऊ दे घरात. उद्या कार्यक्रम नाही तुम्हाला आहे ना, मग कशाक मरतात. बरं त्याच्यात तो झुंजरी वाजवतात त्याची कळ काढतात. त्यांनी कागद गुंडाळला नाही. मग ते का वाटला उद्या जायचाच नाही तर मेलाच नाही. उद्या झुंजरी वाजू कोण येतो. मग तुमका पायाक बांधून वाजू व सध्या जमाना काय, परिस्थिती काय, त्या परिस्थितीवरती चालणं गरजेचं आहे. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, लोण्याचा गोळा तुला खायला देते. माका लोण्याचं गोळ दिल्याने. रडू नको बाळा विनोद चव्हाण बुवा मी पाण्याला जातो, खायला देतो केळा खायला. तो आता तो लोण्याचा गोळा होता, ह्या केळा होता. सगळ्यांच्या नादाक लागा, आपल्या नादाक नाही लागायचं. कसं केळा भरवले पिकलेलं सुद्धा तरी नशीब पपई ना आणू गे. मी का हसतास कर म्हणून कसे काय सहन करीत होतास 1 तास माकाच कळला नाही का. असू देत. व आज छत्रपती शिवाजी महाराज, अरे जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. आज छत्रपती शिवाजी राजे जन्मले. तुम्ही सांगितलं की छत्रपती धर्मवीर संभाजी राजे. आपला हिंदू धर्म काय, अंगावरती वार केले, कातड सोलून काढलं, पण आपला धर्म आपली संस्कृती सोडली नाही. कोणी? धर्मवीर संभाजी राजांनी. बरोबर की नाही. आपला धर्म सोडला नाही. पण आज एकच दुःख वाटतंय, धर्मवीर संभाजी जो पिक्चर आला हिंदीमध्ये, कोणता तो छावा. कसलो छावा. तो छावा हिंदीमध्ये येण्यापेक्षा आपण मराठी माणसं मराठीत आला पाहिजे होता. बरोबर. तर तो छावा खरा. त्या माणसाकडे काय पैसे कमी हा, हिने किती काढू होणार पिक्चर. भजना कोण कर मी असे ना, पण तुमका शाहिस्ते खानावर जायचं सो. रील्सचा जमाना आहे. रडू नको बाळा मी पाण्याला
जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन पाण्याला जाते पाणी लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते काय गाणं आलं हल्लीच्या आईने आपल्या मुलाला सांगितलं रडू नको बाळा मी पाण्याला जाते पण आमच्या टायमिंगला आमच्या औषध कधी सांगाकच नाही की मी पाण्याला जाते म्हणून आमका तो काय कळत नाही ना माझी येई आणि आजी अंगाई म्हणा मी जनी जतान्या भळा तुझी आई गेली भाळा तिने कुर्ले आणले सोळा तेव्हा आमका कळा आमची आऊस वाळा गेली कपडे धुवून हो आता तर कोणाक अंगाईच येत नाही येता कोणाक अंगाई पोरग्याक झोपूच असतात तर पोरग्याक पाण्यात घालणार मोबाईल घेणार युट्यूब चालू आणि गाणं लावणार ओ शेट पोरगो पाण्यात झोपलो होते तेव्हा काय जमाना होतो माणूस धन्य आहे नाही हे इकाऱ्या पावसाचे विषय काय काळ बदलत चाललं का पहिल्यांदा जी मुलं होती ना ती समंजस होती काळाप्रमाणे उघामध्ये जाऊन जाऊन ना ही परिस्थिती झालेली भाभी ना पूछो जो भाभी ना बे होलचे एक आगाडचे एक पछाडचे म्हणजे तिचे दोन हाल होते दोन एक पुढे होतो एक पाठी होतो मराठीत भाषांतर आता मुंबईत सुद्धा परिस्थिती आहे इंग्लिश मध्ये बॉर्डर नाव लिहितं मराठीत पण लिहितं आणि तिसरी पद्धत काढल्याने गुजरातीत काय चाललं मुंबईत आणि हे म्हणतात मी धैसर लिहिलंय हैसर काय गरज आहे हैसर येऊची पण आज परिस्थिती गंभीर आहे सिलेंडर भेटत नाही 35 दिवस झाले बुकिंग करून की त्याच्यानंतर मिळतो हे काय करतं रे गावाकडे जाऊ काय काहीतरी लाकडं असतं ते जमा करून ठेव काही मी महिन्यात परत येत रे घालतलंच काय चुलीत तुम्ही उठान जा शकता बरोबर काय म्हण फक्त युट्यूब चालू आहे उद्या तुम्हालाच बघणार त्या युट्यूबवर मी बाजूला ठेवलं मी लहान आहे मी दिसलं महिला मंडळ बसलेत म्हणतात त्यांका टीव्हीत कसले ऍड ते लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव आणि पुरुषांना ऍड सपोर्ट लोशन लगाव खुजली भाव पण बुवा या सपोर्ट लोशन हिला कधी आमचे आजोबा तेव्हा धोतर नेसायचे तेव्हा सपोर्ट लोशन कंपनी इलेली का नाही मग इधर से हवा आती थी उधर से जाती जेव्हा जीन्स पॅन्ट इले ना चढत नाही तरी वडून घालते तेव्हा सपोर्ट लोशननी इजगाड कंपनी अरे ज्यांनी धोतर नेसली त्यांनी जमिनी पिकवल्या आणि ज्यांनी जीन्स पॅन्टी घातल्या त्यांनी जमिनी विकल्या हा काळ आहे आज महिला मंडळ सुद्धा बसले आहेत तुम्हाला एकच सांगेन जास्त काय सांगणार नाही या माणसानं काय सांगलं नाही तुमका फक्त तर इजगाड आज प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती आहे वृद्ध व्यक्ती आहे आपली सासू असतं की नाही त्या सासूचा आदर करा कारण आज जर तिचा आदर नाही केला तिचा हडतूड केला तर उद्या लक्षात ठेवा आज जर तुमची कोणतरी सासू आहे उद्या तुम्ही कोणाची तरी सासू होणार तुमची पण परिस्थिती तीचा व्याजासहित सगळा फेडूचा लागतात एवढा फक्त लक्षात ठेवा सासू सासऱ्यांचा आदर करा
आज वृद्ध व्यक्ती आहेत, 92 वय, त्या काकांचं सांगितलं बुवानी, तरी भजन ऐकतात बुवा. मग अजून त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. का? नाचण्याची भाकरी, उकड्या तांदळाची पेज आणि आमच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. सुकलो आम्ही उठलो की औषध सांगते, मम्मी खाली बटरनी ठोस. का मम्मी ठोस? आणि संध्याकाळी चिकन चाव चाव लॉलीपॉप. पोरगी अशीच होणार ना लॉलीपॉप. ही परिस्थिती आहे, हे कलियुग आहे. तुम्ही सांगितलं कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. अजून एक गाणं आलं, पहा सह्याद्रीचे डोंगर, पहा सह्याद्रीचे डोंगर, देवा दिखाचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवा दिखाचे माहेर घर. साक्ष देतोय समुद्र, साक्ष देतोय समुद्र. परशुरामाच्या भूमीत सुंदर कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत सुंदर सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागान. कोकणचा काया रचला दैवतानी. राखीला मन भजन दशावतार भजनान. राखीला मन दशावतार भजनानी. जेव्हा कोकण आपला सुवासा फुले मालवणी. विकू नका जमिनी फार, नाहीतर होऊ आपण साखर. विकू नका जमिनी फार, नाहीतर होऊ आपण साखर. सांगे राजेश जोडून कर, सांगे राजेश जोडून कर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय व असं आपलं कोकण आहे. आणि म्हणून आपल्या जमिनी विकून परप्रांतीयांच्या घशात घालू नका. कारण आज जर आपण कोकण राखलं नाही तर उद्या आपल्या पदरात काय नाही, आपण साखर त्याच जमिनीचे होणार आहे. व गाणी बरीच येतात जातात नाही का. झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन, कोवळी सोन फुले. झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन, कोवळी सोन फुले. साजन स्पर्शाची जाणीव होऊन आळले मन फुले. साजन स्पर्शाची जाणीव होऊन मन फुले. या वेळाचे भाव फुलो रे फुलले रे. शकुनाच्या मेहंदीने. हे राजा फुलले रे क्षण माझे फुलले रे. फुलले रे क्षण माझे फुलले रे.
जी आज ज्यांची वय 60-70च्या वरती आहेत त्यांना ही गाणी आवडायची. कमाल झाली स्वप्नात आली ही हालीच्या परंपरा. त्यांना फक्त स्वर्ग सुख मिळण्यासाठी ह्या गाणं काढलेला. कारण 40 वर्ष झाली तरी त्यांची लग्न होत नाही. त्यांना फक्त आनंद. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. ती नटी काय स्वप्नात येत नाही आणि मिठी मारू जातो विशेष बाजू. मग आता त्यांची परिस्थिती काय आहे आणि ही चुकी कोणाची आहे? आज 40-40 वर्षाच्या मुलांना मुली मिळत नाही. चुकी कोणाची? ज्यांची 58 वर्ष वय झालंय त्यांची चुकी आहे. कारण फक्त हम दो हमारे एकच थांबले. पोरगी ना मग माका सांगा त्या पोरग्याने करायचं करायचा काय? मग त्यांनी मग त्याच्यात खरंच बाबाची चुकी काय आहे मका सांगा? काय नाही बरोबर. आणि तिने कधी कोणाक बोलवले नाही ये गुरु ये गुरु ये गुरु असंच त्याच्या ती कलर बिलर मला पान चालायचं. ठीक आहे गजराला सुरुवात करतो. जास्त वेळ घेत नाही कारण उद्या पुन्हा कार्यक्रम आहे आणि परवा सुद्धा कार्यक्रम आहे. सतत जागरण आणि खास मुंबईवरून आलेले आहेत या ठिकाणी आमचे श्यामदळी आणि त्यांचे बंधू. म्हणजे फक्त त्यांना मी ओळखतो आणि शरद कदम आणि इतर ग्रामस्थ म्हणजे त्यांचंच नाव असं घेतो असं नाही. पण आज ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला, आमची मुंबईला बारी झाली जोगेश्वरीला आणि त्यांनी सांगितलं बुवा तुमचा एक कार्यक्रम फिक्स आहे. म्हटलं ठीक आहे फक्त तारीख अगोदर सांगा. गेल्या वर्षी सुद्धा मीच होतो, या वर्षी सुद्धा मलाच बोलवलं आणि पुढच्या वर्षी बघूया. असं काही नाही की मी पुन्हा येईन. तुम्ही सांगितलं कोणाचा भरोसा काय, पण मला माझा भरोसा आहे बुवा आणि त्या हनुमंतावरती माझा विश्वास आहे. तो मला परत एकदा इथं घेऊन येईल आणि असं धडधाकट करून घेऊन येईल. माझ्या शरीरयष्टीत जाऊ नको तुम्ही. मी किती बारीक झालोय तरी बोलायचा काय सोडत नाही पहिला. आणि तुम्ही किती जाड झालात तरी तुम्ही बोलायचा सोडत नाही. पंढरपूरला जाणार जोपर्यंत जिवंत आहे बोजा. खरोखर आज त्या पंढरीच्या पांडुरंगाचा तुमच्या पाठी आशीर्वाद आहे, आमचे सुद्धा आहे. त्यामुळे आज इथपर्यंत या भजन क्षेत्रात आज माझा मित्र सुद्धा डबल बारीमध्ये पुन्हा एकदा उतरलाय. बरोबर की नाही? माहित आहे ना? हा काय त्याची गाणी एक एक गाणी आहेत, अप्रतिम गाणी आहेत. गुलाब राजा हे तिनेच कविता. याला गुलाब राजा बसून सिंहा सनी सांगतोय का क्षणभंगुर हे जीवन फुल कुणी भांडू नका. हरे रामा हरे कृष्ण हरे रामा हरे कृष्ण. गुलाब राजा बसून सिंहा सांगतोय का गुलाब राजा बसून सिंहा सांगतोय का क्षणभंगुर हे जीवन फुल कुणी भांडू नका. हरे रामा हरे कृष्ण हरे रामा. बुवा ही गाणी माझ्या त्या जोडीवाल्यानंच म्हणायची, त्याच्यात ती चांगली सूट होतात. बाकी काही जास्त बोलत नाही, तुम्ही पण मला काही जास्त बोललं नाही. त्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे, सध्या युद्ध चालू आहे इराक आणि अमेरिका आणि त्या युद्धामध्ये आज आपली काय परिस्थिती बिकट आहे. सिलेंडर मिळत नाही, पेट्रोल महाग झाला हे की नाही, डिझेलचं रेट तेवढंच आहे. म्हणून आमचे ड्रायव्हर सुद्धा असे की गाडी चालूच ठेवतो.
एका एका सोडच नाही तुझं. हो एक आज माका एक सांगत होतो गाडी आहे आज काय कसं करते तो बघ धमाटीला पांढरा शर्ट लाल झाला. पण हे कष्ट आहे ही मेहनत आहे आणि ह्याचेच आपल्या मी पैसे नाही म्हणणार पण बिदागी आपल्या ह्याच्यात मिळत असतात लक्षात दिला. त्यामुळे कीप इट अप. पुन्हा एकदा संदीप पांचाळ हे नाव समीर कदम हलके हलके जो जवा. विटंबना झाली युद्धाच्या पायी भरवसो देवावर ठेवूया. व गजराचे शब्द ऐका. विटंबना झाली युद्धाच्या पायी भरवसो देवावर ठेवूया. दोन घास सुखान खाऊया आपल्या गावात जाऊया. दोन घास सुखान खाऊया. विटंबना झाली युद्धाच्या पायी भरवसो देवावर ठेवूया. देवावर ठेवूया. दोन घास सुखान खाऊया आपल्या गावात जाऊया. विटंबना झाली युद्धाच्या पायी म्हणून आपल्या देवावर भरोसा ठेवूया. दोन घास सुखान जर खाऊचे असतील तर बाकी काही पर्याय नाही. कारण मुंबईमध्ये आज जीवन धकाधकीच आहे. सकाळी 4:30 वाजता उठायचं त्या ट्रेन मधून धावपळीतनं जायचं कामावर जायचं आणि परत रात्री 12 वाजेपर्यंत घरात यायचं. काय परिस्थिती मुंबईकरांची असेल. आणि म्हणून आपला गाव तो आपला गाव आहे. दोन घास सुखान खय खाऊक मिळत असतील तर ते आपल्या गावात. म्हणून हा एक सिलेंडर कसं पुरवायचं बंद पडलो हॉटेल व्यवसाय. एक सिलेंडर कसं पुरवायचं हॉटेल बंद झाली. काय काय हॉटेलवाल्यांनी रेट वाढवले. चिली लॉलीपॉप 300 रुपये 170 वाला 300 गेला. का सिलेंडर नाही मिळत. कारण काय बघा सिलेंडर म्हणून द्या. एक सिलेंडर कसं पुरवायचं बंद पडलो हॉटेल व्यवसाय. जागेचा भाडा हप्तो कर्जाचो. जागेचा भाडा हप्तो कर्जाचो. कर्ज काढून आपण हॉटेल चालवतो दुकान चालवतो नाही का. जागेचा भाडा हप्तो कर्जाचो धंद्याचा ह्या करायचा काय. ह्याच्यात सुनाचा मार्ग काढूया. ह्याच्यातनं मार्ग काढू भाऊ. आणि म्हणून त्या भगवंताची सेवा करणं गरजेचं नाही का. त्या पवनपुत्र हनुमंताची भक्ती काय. हर घर में है एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. हर घर में है एक ही नारा गूंजेगा. मेरे जय श्री राम बोलेगा. यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. ह्याच्यात सुनाचा मार्ग काढूया. दोन घास सुखान खाऊया. दोन घास सुखान खाऊया. दोन घास सुखान खाऊया आपल्या गावात जाऊया. जाऊया विटंबना
आचारी आज त्यांच्या हातात काम नवला नाही बघा. अशी परिस्थिती बिकट या मुंबईमध्ये आलेली आहे, बरोबर की नाही? आणि आम्ही म्हणतो मुंबई आमची, पण आज मुंबई आपली राहिलेली नाही. म्हणून म्हणतो वेटर आचारी गरीब बिचारे आता कनाय त्यांच्या रवला काम. नको मानू तू हार माणसरे तयार हो गाळूक घाम. पुन्हा एकदा तयार व्हायचंय आपल्या मराठी माणसाला, काय घाम गाळूसाठी. म्हणून आपली शेती विकू नका, शेत जमिनी विकू नका, माडे लावा, खोपडी लावा आणि त्याच्यातनं जे उत्पन्न मिळेल त्याच्यावरती आपलं जीवन जगवा. कारण शेवटी जुनाचा सोना. म्हणून कोणी सांगितलं काय हे जगात काय नाही. मगाशी कोणी गाणं म्हटलं, थोडे आसू है थोडी खुशी, तसंच एक गाणं होतं बघा. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीने का मतलब तो अनावर जाना है. एक प्यार का नगमा है, वो जो की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा. एक प्यार का नगमा है, वो जो की रवानी है. एक प्यार का नगमा है, वो जो की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. प्यार का नगमा जो की रवानी. विठ्ठल आचारी गरीब बिचारे हातात नाही त्यांच्या रवला काम. नको मान तू हार माणसाने तयार हो गाळूक घाम. तेज भाकरीची सवय लावूया, तेज आणि भाकरीची सवय लावूया. बाकी काय नाही, चायनीज बिनीज काय गरज नाही. कारण पेज आणि भाकरीमध्ये जी ताकद आहे, आज ही जुनी माणसं अजून सुद्धा यंग दिसतात. कारण पेज आणि भाकरी. आता तेच कोण खाऊ पोरगे बघित नाही. आता त्यांना मॅगी लागता, 2 मिनिट मी मॅगी तयार. एक वेळ बायको तयारी करून ये लागात, पण ह्या जगात एकच अशी स्त्री आहे ती का 2 मिनिटात तयारी करून वेळ लागत नाही, ती म्हणजे मॅगी. 2 मिनिट मी मॅगी तयार. खावा किडे. म्हणून तेज भाकरीची सवय लावूया, 2 घास सुखानं खाऊया, 2 घास सुखानं खाऊया, 2 घास सुखानं खाऊया, आपल्या गावात जाऊया. आपल्या गावात जाऊया.
म्हणजे स्वर्ग आहे. भाई काय मिळत नाही सगळ्या मिळतात. भाई उपाशी कोण राहत नाही म्हणून म्हणते अगदीच नाही तर मीठ मसालो आपली गरज काय मोठी नाही. अगदीच नाही तर मीठ मसालो खाऊन भाकरे बरोबर जगाया, कारण आपली गरज गावात काय मोठी नाही का म्हणून त्या आपल्या मठीचा विसावा घ्याव्या. आपली जी मठी आहे आपलं जे घर आहे तिथं विसावा घेऊया. ते स्वर्ग सुखापेक्षा सुख नाही म्हणून म्हणतात आपल्या मठीचा विसावा घेऊया. दोन घास सुखान खाऊया, दोन घास सुखान खाऊया, दोन घास सुखान खाऊया, आपल्या गावात जाऊया. माझ्या पद्धतीने मनोरंजन आणि गजर साजरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी महेश पांचाळ, शिरीष स्टुडिओ त्यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ही बारी ऐकायला मिळेल. लाईव्ह आहे का उद्या हा गजर टाका. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान.
रंग देवते माती तुझा विजय असो स्थान देवते माती तुझा विजय असो